कार्यकर्ता मला भेटला. तो कार्यकर्त्याचा मुलगा होता. तो मला म्हणायचा, पाटील मला एखादं हिंडून फिरून काम बघा. मला बरेच दिवस कळालंच नाही की हिंडून फिरून काम मागतोय काम. आणि ह्या स्टेजवरती एक माझा मित्र झाला. तो मित्र असा आहे की 2 वर्षापासून माझ्या गाडीत फिरतोय. मी त्याला सांगायचो, अरे दादा या सिस्पेच्या नादी तू लागू नको. तो म्हणतो, दादा हे पैसे मी गुंतवले, ह्याच्यावर मला घर बांधायचंय. घर बांधल्यानंतर मला गाडी घ्यायची आणि गाडी घेतल्यानंतर मला लग्न करायचं. तो माणूस या स्टेजवर आहे. असे अनेक गेल्या 2 वर्षापासून मी ओरडून सांगत होतो, अरे हे बुडणार आहे, तुम्ही जरा सावध राहा. ते म्हणायचे, दादा तुम्ही बोलू नका, आपल्याला झेडपी पंचायत समिती निवडणुकीमध्ये अडचणी येतील. जरी विरोधकांचे लोक याच्यामध्ये जास्त प्रमाणात असले तर आपले सुद्धा कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत, ते सर्व तुमच्यावर नाराज होतील. मी म्हणायचो, मी पडलो तरी चालेल, पण लोकांना याच्यामधून सावध केलं पाहिजे. संगती कधी चांगली माणसाची असावी. मला उखल गावचा एक कार्यकर्ता भेटला, त्याचं नाव आहे दरोडे. तो घरी माझ्याकडे आला. तो मला सकाळी 7 वाजता आला. तो म्हणला, माझ्या अकाउंटला दर 7 दिवसाला ट्रेड भरायचा, 3 रुपयाचा ट्रेड भरायचा, 2 रुपयाचा ट्रेड भरायचा, 2.5 रुपयाचा ट्रेड भरायचा, 5 रुपयाचा ट्रेड भरायचा. त्याला म्हणलं, अरे तू कोणाला कोणी पैसे लावले? ते म्हणे, आपल्या खासदारांनी उद्घाटन केलं सुप्याला आणि त्यांच्या पर पाहून मी हे पैसे लावले. म्हणला, किती लावले? तो मला 25 लाख रुपये. म्हणलो, 25 लाख रुपये कुठून आणले? तो मला 2 एकर जमीन होती ती विकली, गाड्या होत्या त्या विकल्या, काही पाहुणे रावळाकडून पैसे होते ते आणले, बायकोचं सोनं घाण ठेवलं आणि हे सगळे पैसे ते सिस्पेमध्ये लावले. तो म्हणला, आता काय? अरे म्हणलं, तू कोणावर भरोसा ठेवून आले? तू त्यांच्या घरी जा ना. दादा, तालुक्याची परिस्थिती अशी झाली आहे की तुम्ही तुमच्या खासदारकीच्या काळामध्ये पालघर तालुक्यामधलं असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये तुम्ही निधी दिला नाही. काल परवा आम्ही व्हॉट्सअपला एक क्लिप पाहिली. कोणतरी नावेद खान नावाचा एक माणूस होता. तो म्हणला, 1.5 वर्ष झाली आमच्याकडे कुठली सत्ता नाही, मी जवळपास 5 कोटी रुपयाचे काम आणले आणि या खासदारांनी जे आता नरविराचित आहे आम्हाला हिने गाजर दाखवलं आणि खासदार झाल्यापासून आम्हाला 5 लाख रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही. हे मी बोलतो असं नाही, तुम्ही व्हॉट्सअपला पहा, फेसबुकला पहा, ही क्लिप सगळीकडे फिरत आहे. बहुतेक त्याचं नाव नावेद खान असावं असं मला समज खान. अशी झालेली आहे सर. तुम्ही आज किती निधी आणला तर आमच्या सुपा परिसरातून जवळपास 500 कोटी रुपये या खासदारी लोकांच्या खिशातून काढून नेलेले आहेत. मग आता हे पैसे परत कसे आणायचे? आज तुमच्या आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जेव्हा एखादा पदाधिकारी निवडून देतो, आपण जेव्हा एखादा मित्र करतो, हे सगळं करत असताना पूर्वीची जी बन आहे ना, ढवळ्या शेजारी पोळा बांधला, गुण नाही पण वाण लागला, तसली परिस्थिती आहे. काही गावांनी सरला बूथ लावायला माणसं नव्हते. इथं वाघुंड्यांचा आमचा एक कार्यकर्ता आदित्य होते, कालच तुम्हाला भेटला दादा. तो म्हणला, लोक म्हणायचे आम्ही मतदान करू पण आम्हाला उघडं करू नका. संदीप ठुबे या ठिकाणी चेअरमन झालेले दादा, त्यांच्या गावाची परिस्थिती तुम्ही त्यांना विचारा. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या गावातून मला वाटतं 400 ते 500 मतांचं लीड सरांना आहे. बूथवरती माणसं नव्हते. तालुक्याने ठरवून घेतलेलं होतं की ज्या माणसाने आपल्याला फसवलं, आपण लोकसभेला चूक केली, ज्या माणसाने नगर शहराचा चेहरा मोहरा बदलला, ज्या फ्लायओव्हरचं 4 वेळा उद्घाटन झालं, त्या फ्लायओव्हरचं काम दादांनी अवघ्या 2 वर्षामध्ये पूर्ण केलं. नगर शहराचा रिंग रोड जर तुम्ही पाहिला असेल तर आपल्या नगरची वाहतूक सुरळीत होण्यामध्ये खूप मोठं योगदान त्या माणसाचं राहिलेलं आहे. वयश्री योजना ज्या माणसामुळे बंद पडली ते नाव आहे सुजय विखे पाटील. केंद्राचा वयश्री योजनेला जेवढा निधी होता त्यातला 50% निधी अख्ख्या केंद्राचा फक्त नगर जिल्ह्यामध्ये सुजयदादांच्या माध्यमातून आणण्याचं काम त्यांच्या काळामध्ये झालं आणि त्यांच्यानंतर त्या निधीला क्लॅप लागला गेला.
की एका मतदारसंघामध्ये फक्त 5,000 लाभार्थी तुम्ही करू शकतात. दादांच्या काळामध्ये 1 लाख लाभार्थ्यांना ओएससीच्या योजनेचा लाभ मिळाला आणि त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेले लाभार्थी जर पाहिले त्यांची टमटम करून त्यांनी सगळं. दादा आपल्या काळामध्ये श्रीगोंद्याचे लोक आम्हाला भेटतात आणि श्रीगोंद्याचे लोक आम्हाला सांगतात जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून त्या तालुक्यामध्ये फिरकायला तयार नाही. आमच्या केलेल्या तालुक्याने चूक त्याची विधानसभेमध्ये सुखरूप टाकली. आज आमचा तालुका शांत झालेला आहे. त्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती होती, इथं बागोडी गावचे बरेचसे लोक दादा आलेले आहेत. त्या गावामध्ये यांनी एवढी दहशत केली की बूथ लावायला माणूस नाही. जे बूथ लावायला होते त्यांना सांगायचे तुमचे एमआयडीसीतले काम आम्ही काढून घेऊ. आज त्या बागोडी गावामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की त्यांना बूथ लावायला जरी माणूस भेटला तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते गाव तुम्हाला दाखवून देईल की त्या गावाने काय चूक केलेली आहे. हे खरे डॉक्टर होते. लोकांना कळत नाही डॉक्टर कोण आहे. त्याला वाटलं टेलिस्कोप लावून फिरला आणि त्याला लोकांनी डॉक्टर समजलं. तुम्ही सांगा हा माणूस आता इतका ढोंगी आहे की यांनी केलेलं पाप आहे ना, हे पाप पुसाय करता हे इव्हेंट मॅनेज करत असतात. दरवेळेस एक नवीन इव्हेंट काढतात. कालच्या लोकसभेमध्ये आपलं जे विधेयक होतं त्या सुधारणेचं जे बिल पास झालं त्या बिलाला यांनी विरोध केला. रात्री 1 वाजता हे तिकडे बोर्डवर करायला होते त्याच्यावर बोर्ड विधेयक सुधारण्याकरताच्या विरोधामध्ये. आणि त्यानंतर यांनी हे पाप धुण्याकरता गड किल्ले साफ करायची मोहीम सुरू केली. ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांच्या जीवावरती आपलं अख्खं आयुष्य गड किल्ले बांधण्याकरता वेचलं, ते गड किल्ले एक एक गड यांनी एक एक रविवारी 2 तासामध्ये साफसफाई करून टाकली. प्रत्येक गडावरती निलेश लंके प्रतिष्ठान, तिथं मग बाकडं, पुढं डस्टबिन यांची मोहीम पहा तुम्ही. झाला गड किल्ला साफ झाला. आता त्याचं एकदा ऑडिट केलं पाहिजे. त्याचे फोटो तुम्ही आता काढून या. खरं तर पुरातन खात्याला सांगून यांच्यावरती बंदी आणली पाहिजे. दादा शिवाजी महाराज हे फक्त आपलं दैवत नाही, अखंड विश्वामध्ये हे असं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे की त्याला त्यांची कारकिर्दी कोणी पुसू शकत नाही. आणि आपले हे महाशय तिथं जाऊन यांच्या कामानी त्या कमानीतून आपण जायचं का यांच्या खालून निलेश लंके प्रतिष्ठा आणि मग यांचे पाकडे ते जाऊन आपण पासायचं. झाला गड किल्ला साफ. अरे जे माणसं आपल्या ढवळपुरी गटामध्ये भाषण करत होते, ज्या वेळेस सुजयदादांनी डिफेन्स मिनिस्टरला भेटून ढवळपुरीच्या के रेंज वरती कायमस्वरूपी संपवण्याकरता नियोजन करायला सुरुवात केली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यावेळेस हे भाषण करत होते की मी के रेंजचा शिक्का त्यावेळेस लाल शिक्का त्यावेळेस हटवून टाकल. लोकसभेमध्ये निवडून गेल्यापासून यांना के रेंज त्या ठिकाणी आठवली नाही. यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आश्वासनं दिली की आम्ही तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी आणू. अरे यांनी आमच्या तालुक्याच्या एमआयडीसीचं वाटोळं केलं. कशाला यांना तालुक्यामध्ये फिरवून सुद्धा देऊ नका. तुम्हाला वाटत असेल की मी येऊन जाऊन काय यांच्यावर बोलतो, मी तुमचं उद्याचं भविष्य सुधारण्याकरता यांच्यावर बोलतो. उद्याचं तुमचं भविष्य तुमचं सुरक्षित करण्याकरता यांच्यावर बोलतो. यांच्यावर बोलणारा कोणीतरी असावा म्हणून मी यांच्यावर बोलतो. आज जर आपण ही वेळ परत दौडवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेली परत चूक सुधार तुम्हाला परत संधी भेटणार नाही. उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार आपल्याला माहितीचे त्या ठिकाणी देतील, हे जर उमेदवार तुम्ही बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिले नाही तर तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केलेली चूक हे तुमच्या मानगोटीवर बसलेलं भूत तुमच्या आयुष्यभर तुमच्या मानगोटीवर राहणार आहे. आता यांनी तुमचे सिस्पेच्या माध्यमातून खिशातले 500 कोटी रुपये काढून घेतले. उद्या तुम्हाला हे स्वतःला फकीर म्हणताना हे तुम्हाला फकीर केल्याशिवाय राहणार नाही. यांच्या बापाला फिरायला गाडी, यांच्या बायकोला फिरायला गाडी, यांच्या भावाला फिरायला गाडी, यांना फिरायला 4 गाड्या, यांना प्रत्येक तालुक्यामध्ये घर, यांचं मुंबईत घर, यांचं इंदोर मध्ये घर. हे पैसे आले कुठून? सिस्पेचे जेवढे पण एजंट आहे या सर्व एजंट लोकांची त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. दादा आमच्या
परिसरातील सर्व गटातील सर्व गावांमध्ये अशी परिस्थिती झाली की सर्व रोप चुडून चुप आहे. त्याला अजूनही ते एजंट लोक सांगतात की तुमचे पैसे उद्या मिळणार आहे, पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण शांत. तुम्हाला मी या ठिकाणी छाती ठोकपणे एकच गोष्ट सांगतो, या तालुक्यामध्ये नाही या जिल्ह्यामध्ये एकच माणूस असा आहे, त्याच्या तोंडातून निघणारा शब्द हा शब्द हे प्रमाण असतं. एक तर तो माणूस खोटा शब्द बोलत नाही आणि बोलणारा शब्द खरं केल्याशिवाय राहत नाही. अनेक गोष्टी ज्यांनी अशक्य गोष्टी शक्य केला असा फक्त एकमेव माणूस आहे सुजय विखे पाटील. तुमचे जर पैसे कोणी मिळवून देऊ शकतं, तुम्हाला खऱ्या अर्थानं गोरगरिबांना कोणी न्याय मिळवून देऊ शकतं, तर एकमेव तो माणूस आहे म्हणजे सुजय विखे पाटील. आणि सर तुमची सुद्धा दादांना मोठी साथ त्याच्या काळामध्ये लागणार आहे. ती तालुक्याची जबाबदारी ही तुमच्यावरती सुजय दादांनी त्या ठिकाणी टाकलेली आहे. आज तालुका पूर्ण तालुका शांततेने झोप घेत आहे. ही शांततेची झोप उद्याच्या काळामध्ये टिकवण्याची जबाबदारी सर तुमच्यावरती आहे. तुम्हाला दादा वाटेल ती मदत करायचं आहे, वाटेल ती ताकद द्यायला त्या ठिकाणी तयार आहे आणि आम्ही तुमच्या मागे एकदम पूर्ण ताकदीने उभा आहोत. सरांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आज आपल्या राज्याची परिस्थिती अशी आहे की केंद्रातली सत्ता आपल्या बरोबर आहे, राज्यातली सत्ता आपल्या बरोबर आहे, तालुक्यातील सत्ता आपल्या बरोबर आहे. पण उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, ही सत्ता जर तुमच्या बरोबर नसेल तर तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सत्तेचा फायदा घेता येणार नाही. जर तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता पाहिजे असेल तर उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल, या सर्व निवडणुका आपल्याला आपल्या विचाराचे माणसं त्या ठिकाणी निवडून द्यावं लागणार आहे. सर या ठिकाणी दादा भाऊ वारे उपस्थित आहे. मला दादांनी सांगितलं की तुम्ही एका गावामध्ये पुढे पाळली, त्यांच्या गावामध्ये 5 का 7 लाख रुपये दिले, पण तिथले ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच ते म्हणले आम्हाला निधी नको, ते आडवे पडले. दादा भाऊ तुमचं एवढं काम आहे की उद्याच्या काळामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत निवडून आणावं लागेल. तुमचे आपाप तुमचे जे कामं थांबले तर ते काम होत चालते. नगरपंचायतीमध्ये तीच परिस्थिती. नगरपंचायत आपल्या ताब्यात नसल्यामुळे इथं सुजय दादांनी दिलेला निधी मिळवण्यामध्ये अख्खा 1 वर्ष त्याच्यामध्ये गेला. आणि ही झालेली चूक ज्यावेळेस विधानसभेला सुधारली त्याच्यानंतर सगळं सुरळीत झालेलं आहे की जो कार्यकर्ता अडचणीच्या काळामध्ये माझ्या बरोबर होता त्यालाच घेऊन मी पुढे जाणार. मला रेडीमेड कार्यकर्ते नको. आणि आज या ठिकाणी संदीप डुबे यांची जी निवड झालेली आहे हे त्याचंच एक प्रतीक आहे. संदीप डुबेला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तरी दादांनी त्यांना चेअरमन या पद दिलं. आज या ठिकाणी दत्तानाना आहे, दत्तानाना चेअरमन होते, युवराज भाऊ होते, दादा भाऊ आले होते. हे सगळे लोक कुठं ना कुठं पदावरती आहे. संदीप शेठांना कुठेतरी आपल्या बरोबर जो कार्यकर्ता होता त्याला प्रकाश होतामध्ये आणलं पाहिजे. ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्या पदावर त्याला बसवलं पाहिजे. याच्यामधून त्याला या ठिकाणी चेअरमनशिप दादांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. चांगलं काम होण्यासाठी आम्ही कुठल्याही गोष्टीला कोणत्याही थराला जाण्याकरता आम्हाला कसली भीती नाही. तुम्ही निम्म्या रात्री आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही जीवावर उदावर झालेले कार्यकर्ते आहोत. आमचं कुणी काही वागणं करू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो हे जे तुम्हाला दम देतात ना यांच्या एवढे भित्रे माणसं कुणी नाही. काल कुठेतरी यांनी स्टेटमेंट केलं, मी सांगितलं की माझे बॉडीगार्ड काढून घ्या. अरे तुला बॉडीगार्ड नको होतो मग कशाला तू बिहारी माणसं आणून बोकांनी फिरत होता ना त्याला रिव्हॉल्वर लावून. का कार्यकर्त्याला दहशत दाखवत होते ना तुम्ही. आज सांगायला लागले का आम्हाला बॉडीगार्ड नको म्हणून. हे सगळं खोटारडे तुम्हाला सांगतो. उद्याच्या काळामध्ये ही तालुक्यातली घाण आपल्याला जिल्ह्यामधून साफ करायची जबाबदारी ही आता पारनेर तालुक्यावरती आलेली आहे. पारनेर तालुक्याने पहिले विधानसभेला चूक केली, लोकसभेला जिल्ह्याने चूक केली, पण आता आपल्याला ही घाण तालुक्यामधून साफ करावं लागणार आहे. दादा तुम्हाला सांगतो माझ्या गाडीमध्ये फिरत असताना रोज गाडीमध्ये माझ्या हंग्याचा एक कार्यकर्ता असतो. मी त्याला कधी बोलवत नाही, पण ते स्वतः म्हणतात की आम्हाला तुमच्या बरोबरच राहायचं. त्यांच्या गावाला एवढा त्रास झालाय दादा, काम त्यांच्या 2-3 लोकांनाच काम, बाकी सगळे वाऱ्यावर. त्यांच्या नातेवाईकाला तालुक्यातील सगळे बजेटचे काम त्यांच्या पाहुण्याला, बाकीचे ठेकेदार मिळले. काही झालं तर घराचं भांडवल आमचं घर पवार साहेबांनी घरी न्या. आपला तालुका आतापर्यंत आपल्या तालुक्याने तुम्ही जर पाहिलं असेल की जी कामं केली, जी कामाची माणसं होते कायम त्यांच्या बरोबर राहिलेलं होतं. एक चूक आपण केली त्या चुकीचं किती मोठं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतंय हे आपण पाहिलं. याचं एकमेव उदाहरण आहे सिस्पे. माझं म्हणणं आहे जेवढ्या लोकांचे सिस्पे मध्ये पैसे गेलेले आहेत
त्या लोकांनी सगळे ह्या खासदाराच्या घरावर त्या ठिकाणी मोर्चा काढला पाहिजे. त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही आम्हाला पैसे गुंतवायला सांगितले ना, आमचे पैसे काढून द्यायची जबाबदारी तुमची आहे. ह्यांच्या अंगावर सुद्धा तुम्ही उद्याच्या काळामध्ये कपडे ठेवू नका. जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्ही तुमच्या पैशाला मुकले, तुम्ही समजून घ्या. मी अधिक वेळ घेणार नाही. माझ्यानंतर त्या ठिकाणी दाते सर बोलणार आहेत, त्यानंतर सुजय दादा बोलणार आहेत.